ऑपरेशन टायगरला तुम्ही ऑपरेशन तुडवा हे उत्तर दिलं आणि काल शिंदेंनी जाहीर सभेत सांगितलं की जर ऑपरेशन तुडवा झालं तर कोणाचे हातपाय शिल्लक राहणार नाही. दुर्दैवानं या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दुर्दैवानं एक मंत्री अशा प्रकारची भाषा आम्ही करणं ठीक आहे, म्हणजे आम्हाला कुंड म्हणा काही म्हणा, तो मंत्री करतो भाषा तुडवण्याची आणि मारण्याची, हातपाय तोडण्याची. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला सगळ्यात. तुम्ही हातपाय तोडणार, कोणाचे तोडणार? आमचे जा ना, तुम्हाला हातपाय नाही. आम्ही तुमच्या घरच्या पोलिसांच्या 25 गाड्या घेऊन मागे पुढे फिरत नाही, कमांडो घेऊन सरकारी पैशानं, आणि 5 गाड्यांमध्ये गुंड. मी एकटा फिरतो, मी एकटा माणूस आहे. मी एकटे करून माझे माणसं असतात, लोक गर्दी करतात, कमी करतात, आजारी माणूस आहे. त्यासाठी माझे भाऊ आहेत, त्यांनी 2 लोक ठेवलेत माझ्या. या ना, कधी तोडायला यायचं वाट बघतो. या आधी निर्भय व्हा. हे एकनाथ शिंदे ईडीच्या भीतीनं दिल्लीला सरपटत गेले, शरण गेले. त्यांनी इथे भाडुतले गुंडांच्या मदतीनं हातपाय तोडण्याच्या भाषा करून बाळासाहेब ठाकरेंबरोबर माझं जास्त आयुष्य आहे. कळलं का? निर्भय कसा असावं माणसाने त्यांच्याकडनं मी शिकलो. आणि पैशाचे मस्त अजिबात दाखवतो की ठेकेदारीचे पैसे, भ्रष्टाचारांचे पैसे आहेत आणि त्या पैशाच्या आधारावर तुम्ही गुंड आमच्या अंगावर सोडणार असाल तर तुम्हालाही हातपाय आहे, तुमच्या लोकांनाही हातपाय आहे. आणि महाराष्ट्र अजून मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. मी हातपाय तोडण्याची भाषा जी आम्ही केली आहे ती गद्दारांच्या संदर्भात केली आहे. तुम्हाला एवढा का राग? आणि त्याला खाऊ का तुम्ही गद्दार आहात, तुम्ही बेईमानी केली आहे, तुम्ही महाराष्ट्राचे तळतळार घेतलेले आहे ना. आधी एकटे फिरायला शिका. एकटे फिरायला शिकलात तेवढं तुमच्यामध्ये बळ आलं आणि मग तुम्ही सांगा की आम्ही हातपाय तोडू. ही मंत्रिपदाची झुल पांघरायची, पोलिसांची कवच कुंडला घेऊन फिरायची आणि धमक्या द्यायच्या, त्याला गांडू बगीचा म्हणतात आमच्या नामदेव ढसाळ्यांच्या भाषेत. गांडू बगीचा, ठीक आहे ना म्हणा. तुम्ही तुरुंगाला घाबरून तुम्ही गद्दारी, तुम्हाला ईड पकडून जाईल, मला सीबीआय पकडून जाईल, माझी संपत्ती जप्त होईल. आम्ही घाबरून, माझं राहतं घर जप्त घेत, आम्ही बाहेर राहतो कुठे तरी, पण आम्ही शरण नाही. जो शरण जात नाही ना त्याला धमक्या देऊ नका त्याला. पण तुम्ही आता असं म्हणालात तर त्यांना ही जी सुरक्षा दिलेली गेली आहे ती तुमच्याच धमकीमुळे दिली गेली ऑपरेशन. नक्कीच. तुम्ही पोलिसांचे आदेश बघितले का, वाचले का? त्यात म्हणजे काय की आम्ही काहीतरी करू अशी सरकारला भीती वाटते. गाडा करू ना. मुळात तुम्ही घाबरलेले आहात ते स्पष्ट दिसतंय. तुम्ही अजूनही लपून आहात आणि गद्दारांचे संरक्षणाची भाषा करणारे लोक सुद्धा गद्दार असतात. आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पुढे खंडूजी खोट्याला संरक्षण दिलं होतं का? चंद्रूजी मुंबईला गेले होते का? त्याचे हातपाय तोडले होते. इतिहास वाचा म्हणावा, ती स्वतः पेपर वाचत नाही, माझे माहिती. पण सामनावर टीका करतात. सामनावर टीका केलीच पाहिजे गद्दारांनी. म्हणजे ते वाचत असतील. आता देवेंद्र फडणवीस पण वाचतात, वाचत नाही म्हणतात, पण त्यांच्याविषयी बरं आलं की मस्त वाचतात. एक महत्वाचा प्रश्न, 6 खासदार गेले पण ओमराजेची चर्चा का जास्त? ओमराजेची चर्चा सगळ्यांचीच व्हायला पाहिजे. ओमराजेची जुनी भाषणं जर आपण ऐकली तर चर्चा का होऊ शकते.
हुकुमराजेला माननीय उद्धव साहेबांनी असा निराधार अवस्थेमध्ये तो भटकताना त्याला उचलून आधार दिला. त्याला त्याचे वडील वारलेले आहे, तो सत्ता त्याच्या विरुद्ध आहे, सिस्टीम त्याच्या विरुद्ध आहे, वडिलांच्या खुनाचा त्याला न्याय मिळत नाही. अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला आमदार केला की तुला मी आमदार करतो आणि मग तू न्यायासाठी लढ, तुला ताकद येईल आमदार केल्यावर, तोपर्यंत तुझं कोण ऐकणार नाही. म्हणून त्या माणसाला पोराला आमदार केला उद्धव साहेबांनी की तुझ्या वडिलांचा मृत्यूचा तुला जर बदला घ्यायचा असेल तुला हातात सत्ता पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्याला आमदार केला. आमदार केल्यावरती त्याचं भाषण आहे की मी ग्रामपंचायतीचा साधा सदस्य पण झालो नसतो, मला उद्धव ठाकरेंनी माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आमदार केला, 2 वेळा आमदार केला. बरं का, कोणत्याही स्वार्थासाठी मी त्यांना सोडणं फार मोठं पातक करेल असं त्यांनी सांगितलं. त्याची अनेक भाषणं आहेत आणि मग तो अनेक भाषणातून गद्दारांची उदाहरणं देत होता. गद्दाराला काय म्हणतात, खंडूजी खोपडे म्हणतात ना, गद्दाराला काय म्हणतात, सूर्याजी पिसाळ म्हणतात ना, बघा ना ती भाषणं त्याची. आता गद्दाराला काय म्हणतात, ओम निंबाळकर म्हणतात ना, असं लोक विचारतील. काल उद्धव ठाकरेंनी भावनिक साथ घातली, तर ती भावनिक साथ जेव्हा ठाकरेंच्या तोंडून राऊत म्हणून ऐकायला मिळते तेव्हा राऊत म्हणून मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर माझं अख्खं आयुष्य गेलं. शिवसेना प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांची असंख्य भाषणं अनुभवलेली आहे. त्यांनी 3 वेळा राजीनामा दिला शिवसेना प्रमुख पदाने आणि 3 वेळेला मी त्यांच्या जवळ त्या घटनेचा साक्षीदार नाही, त्याच्या प्रक्रियेतला मी एक सहभागी असलेला माणूस. असं असंख्य प्रसंगी पाहिजे आणि मी कधी भावनेमध्ये वाहत जातो. भावना अनावर होता आणि भावनेच्या याच्यात वाहत जात नाही. ते आपलं कर्तव्य आहे, लोकांचं नेतृत्व करणं आपलं जबाबदारी आहे, लोकांना दिशा देणं, ते करत राहिलं पाहिजे. सगळ्यांच्याच मनातला एक प्रश्न विचारते की बरेच येतात बरेच जातात, पक्षात बऱ्याच गोष्टी घडत असतात. उद्धव ठाकरे थोडेसे भावनिक होताना दिसतात, पण संजय राऊत म्हणजे तोच तर ती तोफच आहे, डगमगतच नाही. रहस्य काय यायचं? तोफेला जर अश्रू फुटले तर शत्रूचं काय होईल? तोफेने रडता कामा नये. तोफेने बॉम्बगोळे सोडले पाहिजे, दारूगोळा सोडलाच पाहिजे. तोफा रडत नाहीत कधी. माझ्या आयुष्यात मी कधी रडले, वेदना होते, वाईट वाटतं आपल्याला एखाद्या प्रसंगात वाईट तर वाटणार, पण अश्रू नुसते आपले वाहत दाखवले आपण लोकांना म्हणजे आपण अगदी भावना प्रधान आहोत आणि मला खूप दुःख झालंय वगैरे असं दाखवतो. लढणाऱ्या माणसाला लढत राहायला पाहिजे, लढता लढता मेलं पाहिजे रणांगणावर. हा तर तो मत आम्ही सांगतो, आम्ही मरत आहोत म्हणजे आमची लढताना मरण्याची तयारी. मला जेव्हा तुरुंगात घेऊन गेले लोक म्हटले हा आता परत येणारच नाही तुरुंगातून, त्याला आतमध्ये मारतील, तुला मारू त्या काय अर्थ. पण मी जेव्हा मरेन तेव्हा 4 घाणा मारलेला असतो. आम्ही ओरिजिनल गुंडा होता, आम्ही गुंडा आहोत, मग गुंडाने गुंडासारखं वागला पाहिजे, सरळ माझं म्हटलं. म्हणजे राऊत गुंडच आहेत आणि गुंडच नाही. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं तुकारामाने सांगितलंय ना, त्यातले गुंडा आम्ही. शेवट आता बाळासाहेब ठाकरे असते तर, कारण की मशाल चिन्हावर निवडून आले आणि गेले, तर आता बाळासाहेब ठाकरे असते. मी त्यांच्याच वतीने बोललो ना ऑपरेशन तुडवा म्हणून, ते वेगळं काय बोलतो. मी त्यांच्या विचारांचा वाहक आहे, मी त्यांच्यावर सिनेमा त्यासाठीच काढला. लोकांनी फक्त सातत्यानं बघत राहावा. लोक बघतायत, तो लाखो लोक नेटफ्लिक्सवर ठाकरे सिनेमा बघताय राहतो. मी पाहत असतो या महिन्यात किती लोकांनी पाहिजे, या महिन्यात किती लोकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून तो सिनेमा काढला. लोकांच्या इतिहासात त्यांचं कार्य राहतं. आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न, सामनाचा अग्रलेखाची खूप चर्चा होती, ते सगळे सामनाचे अग्रलेख तुम्हीच लिहिता. कोण लिहिणार? सामनाची भाषा ही एक वेगळी भाषा आहे, त्याला ठाकरी भाषा म्हणतात. सगळ्यांना नाही करत.
जर कोणाला जमेल तर मला थोडी विश्रांती येईल. त्याच्यामुळे मला आता करावं लागतं. असा प्रश्न, मोबाईल आहे तुमचा इथे आणि बाळासाहेब ठाकरेंचं वॉलपेपर आहे. आहे ना, आज आहे. हा बघा. काय बाळासाहेब ठाकरेंचं वॉलपेपर? माझ्या जीवनात त्यांच्याशिवाय दुसरं काहीच नाही. मी जे काय आहे ते त्यांच्यासाठी आहे आणि आज जो काय मी आहे तो त्यांच्यामुळेच. माझ्या जीवनातल्या प्रत्येक घडामोडीमध्ये त्यांचा सहभाग आहे. कळलं? म्हणजे मला घडवलंच त्या, म्हणजे माझा जन्मच त्यांनी दिला अशा प्रकारे. सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात कसं विसरता येईल? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.